शेतकऱ्याची जी ऑर्डर आहे, जशी ऑर्डर आहे, ज्या कलरमध्ये ऑर्डर आहे ती ऑर्डर आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. जो काही बैलाला आपल्याला रेग्युलर यूजसाठी पण जे पण मटेरियल लागणार आहे, मग अगदी आपल्या दावणीला दररोजच्या वापरासाठी आपण वेगळं मटेरियल वापरतो, प्रदर्शनासाठी वेगळं मटेरियल वापरतो. जे शेतकऱ्याला ज्याची गरज आहे खिलार क्षेत्राशी संबंधित किंवा शेती संबंधित, ते आपल्याला सगळं काही आपल्याला बनवता येतं. आपण सगळं काही बनवून देतो. स्वतः घरी बनवतो. आमचे बंधुराज, आमच्या घरचे सर्व मंडळी हा साज बनवतात. सर्व आम्हाला मदत करतात. समजा एखादा कस्टमर पुण्याचा आहे, एखादा आमचा शेतकरी जर का पुण्याचा आहे, तर त्या शेतकऱ्याला इकडं स्पेशल तो बैलांचा साज नेण्यासाठी येणं ही काही परवडण्याजोगी गोष्ट नाही. एक साधा फंडा आहे हा. तर त्यांनी काय फक्त नंबरवरती कॉल करणे आणि जो काही साज लागणार आहे तो सांगणे. मग याच्यामध्ये आम्ही आवर्जून काही गोष्टी विचारतो, काही प्रश्न करतो. त्या प्रश्नाची उत्तर मिळली की आम्हाला लक्षात आहे की यांना काय हवंय नक्की, आणि आम्ही त्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. त्या गोष्टी त्यांनी मग त्यांचा ॲड्रेस मागून घेतो आणि त्यांना ॲड्रेसवरती आम्ही इथून कुरिअर करतो. त्यांना घर बसल्याच सेवा ही मिळते, पार्सल मिळते. म्हणजे माझ्या शेतकऱ्याला ऑर्डर पोहोचेपर्यंत त्याचा जबाबदार मी आहे. असं काहीच नाही की शेतकऱ्याने पेमेंट केले त्यानंतर तो माल मी टाकला आणि माझा संबंध संपला, तो विषय नाही. शेतकऱ्याला घरपोच होईपर्यंत आणि मला खात्री होईपर्यंत त्याचा जबाबदार मी आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खिल्लारप्रेमी पंढरपूरकर यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येत होते की चांगला खिल्लारचा साज कुठे मिळतोय. तर आपण म्हणजे आता जे साजसाठी फेमस आहे अशा डफळापूर गावात आलेलो आहे. तर मित्रांनो, इथं संपूर्ण साज म्हणजे जो काही खिल्लारसाठी साज लागणार आहे असा साज, आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना यांनी घरपोच सेवा पण चालू केलेली आहे. म्हणजे फक्त शेतकऱ्यांनी त्यांच्या जे काही बैल असतील, गायी असतील अशांच्या साईज म्हणजे कंड्याचे साईज असेल, कासऱ्याची जे काही तुम्ही साईज यांना सांगणार आहे त्या साईजचा साज हे स्वतः घरी बनवून शेतकऱ्यांना म्हणजे देण्याचा उपक्रम यांनी चालू केलेला आहे. तर ही संपूर्ण माहिती आपण यांच्याकडून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय घ्या. मी नितीन पांढरे, डफळापूर, अंबिका जनरल स्टोअर्स, तालुका जत, जिल्हा सांगली. तर आता आपल्या स्टोअरला यायचं म्हणलं दुकानाला, तर कुठून कसं यावं लागते, प्रॉपर पत्ता सांगायचा. आपल्या स्टोअरला जर का आपल्या दुकानाला जर यायचं असेल तर जतमधून डफळापूरला जर का येत असाल तर डफळापूरच्या अलीकडे 100 मीटर माळी कलेक्शनच्या बिलकुल अपोजिटला आपलं दुकान आहे. आणि डफळापुरातून जतला जाताना राईट साईडला जत रोडला आपलं दुकान आहे, अंबिका जनरल स्टोअर्स, माळी कलेक्शनच्या समोर. तर आपण किती दिवस झाले या क्षेत्रात आहे? म्हणजे सर जवळपास 4 वर्ष झाली आम्ही या क्षेत्रामध्ये आहोत. 4 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला. हो. तर कसा आहे शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स? बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना आता आम्ही भेटतो, बोलतो, तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या काय तक्रारी होत्या की रेट खूप जास्त आहेत, म्हणजे आणि क्वालिटी पण तशी नाही. आता भरपूर साऱ्या कस्टमरच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी अशा आहेत की बैल लाईनचा आहे, जसा न्यूवर्क लाईन असू दे, कोणता सिद्धापूर खानचा बैल असू दे, सलगर लाईन असू दे, ही मोठ्या मापाचे बैल आहेत. आणि त्यांच्यासाठी जे कंडे अवेलेबल होते ते काय होते, 5 mm चे कंडे, 4 mm चे कंडे अवेलेबल होते. म्हणजे त्याच्यामध्ये काय व्हायचं, बैलाचा गळा मोठा, लांब गळा, आणि एकदम जो कंडा जातोय तो कंडा एकदम पातळ असायचा. मग त्याच्यावरती आम्ही थोडंसं, त्या तक्रारी होत्या, मग त्याच्यावरती आम्ही सोल्युशन म्हणून आम्ही हा कंडा आणलाय. बघू शकता मित्रांनो. तर आपल्याकडं म्हणजे कोणता कोणता साज मिळतोय आता? सर मित्रांनो, आपल्याकडे बैलाच्या शेंबीपासून बैलाची वेसन, शिंगदोरी, कंडा, वादी, पायातली कारली, वशिंडदोरी, जो काही बैलाला आपल्याला रेग्युलर यूजसाठी पण जे पण मटेरियल लागणार आहे, मग अगदी आपल्या दावणीला दररोजच्या वापरासाठी आपण वेगळं मटेरियल वापरतो, प्रदर्शनासाठी वेगळं मटेरियल वापरतो. जे शेतकऱ्याला ज्याची गरज आहे खिलार क्षेत्राशी संबंधित किंवा शेती संबंधित, ते आपल्याला सगळं काही आपल्याला बनवता येतं. आपण सगळं काही बनवून देतो, मग अगदी साप्ते असू देत नाहीतर काही असू देत. हो. म्हणजे हे जो सगळा साज आहे तो तुम्ही स्वतः बनवताय म्हणा? स्वतः घरी बनवतो. आमचे बंधुराज, आमच्या घरचे सर्व मंडळी हा साज बनवतात. सर्व आम्हाला मदत करतात. तर क्वालिटीचा विचार केला तर क्वालिटी कशी यायची, म्हणजे शेतकऱ्यांच्या काय, म्हणजे आतापर्यंत तुम्ही ज्यांना साज दिलाय तर अशा शेतकऱ्यांच्या बाबा काय म्हणजे अडचणी आलीत का बाबा, कलर जाणे वगैरे असं? सर आता आम्हाला बऱ्याच दुरून ऑर्डर येतात. म्हणजे मी अगदी अहमदनगर, अगदी म्हणजे पुणे साईड, मी जालना, बीड, मी इकडं पण ऑर्डर टाकलेले आहेत बरं का. पण कस्टमरांची मी आम्ही सांगतो की कस्टमरला आम्ही सरळ
पहिला फोटो मागून घेतो की भाई तुमचा पहिला बैलाचा फोटो पाठवा, जेणेकरून आम्हाला अंदाज येतो की बैल नक्की कोणत्या लाईनचा किंवा म्हणजे ओळख मापाचं आहे की रेग्युलर आपल्या शेती कामासाठी. किंवा मी ह्या गोष्टी आवर्जून विचारतो की बैल जर शेती कामाचा असेल तर थोडासा वेगळा, आणि जर बैल लाईनचा आहे मग तो नॉर्मल खोड जरी असला तरी आम्ही त्यांना हे मोठं मटेरियल देतो. आणि त्यासाठी आम्ही पहिलाच विचारतो की बाबा तुमच्या बैलाचा किंवा तो मग गाई असू दे बैल असू दे, जो पण खिलार आहे त्याचा कलर कोणता आहे. समजा जर का कपिला खिलार आहे, कपिला आहे, तर आम्ही त्यांना आवर्जून सांगतो की दादा हे मटेरियल घ्या. आणि त्यांना खरंच मी आता दादा सिरियसली सांगतो, मी पुण्याला पण एवढं मटेरियल टाकलं, जवळपास एकाच माणसांचे 10-10, 12-12 कंडे आम्ही ते टाकलेले आहेत. त्यांचा मला रिटर्न जेव्हा कॉल आला, पार्सल पोचल्यापासून जेव्हा त्याने पार्सल बघितलं, त्यांचा जेव्हा कॉल आला तेव्हा खरोखर आम्हाला भारावून जातं की इतका चांगला माल आम्ही इतक्या दूरपर्यंत शेतकऱ्यापर्यंत आम्ही पाठवू शकलो. खरंच ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे सर. आणि मटेरियल जाताना आता हे मटेरियल कसं आहे, गुलाबी मटेरियल, पिवळं मटेरियल हे घाण होतं, लगेच हाताचं मळ जरी लागलं तरी घाण होतं, मटेरियल बनवतानाही घाण होतं. तर याच्यासाठी आपण अतिशय योग्य म्हणजे पॅकिंग करून देतो. आता पॅकिंगचं मटेरियल हे अशा प्रकारे मटेरियल पॅक करून देतो, जेणेकरून 6 महिने जरी मटेरियल पडून राहिलं, नाही बैलाला वापरलं तरी मटेरियलला काहीही होत नाही. जसा तुम्ही कपड्याच्या दुकानातून कपड्याचं पॅकेट काढता तसंच तुम्ही या मटेरियलचं पॅकेट काढायचं आणि ते मटेरियल तुमच्या बैलाच्या गळ्याला वापरायचं आहे. कारण माझा हा एक प्रामाणिक म्हणजे प्रयत्न आहे की बाबा एवढ्या लांबून 4-5 लाखाचा 10 लाखाच्या बैलाला जर का एवढ्या लांबून साहित्य चालेल. समजा आपण जर का पुण्याचं जर का उदाहरण घेतलं तर जवळपास 350 किलोमीटर अंतर होते पुण्याला. एवढ्या लांबून जर का शेतकऱ्याने नुसतं फोटो बघून जर का मटेरियल ऑर्डर केले तर त्या शेतकऱ्याला योग्य मटेरियल पोहोचवणं ही माझी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही बऱ्याच साऱ्या गोष्टी पहिलाच विचारतो की बैल कोणत्या लाईनचा आहे, कोणत्या कलरचा आहे, आता किती दाती आहे. मग आम्ही प्रॉपर त्या शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही बैलाचं परफेक्ट माप द्या, आणि त्या परफेक्ट मापानुसार आम्ही त्यांना पोच करतो. मग त्यांच्या 38 इंच साईज असू दे, 20 इंच असू दे, 42 इंच असू दे. लास्ट आम्ही 42 इंचापर्यंत कंडे दिले. लास्ट पुण्याला रथाच्या बैलांना आम्ही 42 इंचापर्यंत कंडे दिलेत. म्हणजे शेतकऱ्यांना साईजची पण कमी जास्त म्हणजे अडचणी येण्याचे काय म्हणजे काही विषयच नाही, काहीच विषय नाही. तर तुम्ही साईज नुसार बनवून देता. अगदी अगदी. आणि कासऱ्यामध्ये पण आता शर्यतीच्या बैलांना कासऱ्यात 2 ते 2.5 फूट एक्स्ट्राच लागतो, जास्त लागतो कासरा, कारण गाडीतून पाठीमागे उभारून ते कासरे पकडता आले पाहिजे. तर मग ते जास्त लांबीचे पण कासरे अवेलेबल आहेत. घरी 2 मशीन आहेत, कंटिन्यू काम सुरू असतं. आणि असा काही विषय नाही की आपण कुठून तरी माल विकत आणतो आणि आहे तो ग्राहकापर्यंत पोहोचवतो, अजिबात विषय नाही. शेतकऱ्याची जी ऑर्डर आहे, जशी ऑर्डर आहे, ज्या कलरमध्ये ऑर्डर आहे ती ऑर्डर आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. मग कधी कधी होतं असं की पिवळा कासा जर का पाहिजे असेल तर ते मटेरियलचं शॉर्टेज असतं, ते मग मिळत नाही. कधी कधी हा प्रॉब्लेम आम्हाला येतो प्रदर्शनला नेण्यासाठी वगैरे. काही वेळा आम्हाला हा प्रॉब्लेम येतो की बाबा मटेरियलच अवेलेबल होत नाही तर आम्हाला देताच येत नाही. हा एक प्रॉब्लेम येतो, बाकी काही नाही. आणि रेटचा विचार केला तर कंडा असेल किंवा कासरा असेल तर म्हणजे काय रेटपासून काय रेटपर्यंत चालू आहे? सर जर का कंड्याचं जर का घेतलं तर मग एका कंड्याची प्राइस तुम्हाला सांगतो, 250 रुपयापासून स्टार्ट आहे, 500 रुपयेपर्यंत लास्ट आहे. मग त्याच्यामध्ये जर का तुम्ही कवडी लावणं, आता कवडी लावणं किंवा नजरेसाठी ते बाहुली वगैरे हा जो प्रकार आहे, ह्या गोष्टी जर का ऍड करत गेलं तर त्याचे रेट ऑटोमॅटिक वाढणार आहेत. पण नॉर्मल कंडा जर का घेतला, प्लेन कंडा, तर अगदी 250 रुपयापासून 500 रुपयेपर्यंत रेंज आहे आपली. हो. तर आता मला दाखवा म्हणजे 250 रुपयाच्या कंड्यात आणि 500 रुपयाच्या कंड्यात काय डिफरन्स येते? आता 250 रुपयाचा कंडा म्हणजे हा 4 mm चा कंडा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गाठी वगैरे मिळणार, म्हणजे सिंपल डिझाईनचा कंडा मिळतो. मग तुम्ही साईज कोणतीही द्या, तुम्ही अगदी 40 इंचाची साईज द्या, अदरवाईज तुम्ही 32 इंचाची साईज द्या, अदरवाईज 25 इंचाची द्या. त्याच्यानंतर हे बोचे कंडे, हे बोचे कंडे, आणि हे आहेत ते आपल्या खिलारसाठीचे स्पेशल वोळसाठी जाणार आहेत ऑर्डर. ते कंडे आपण हे थोडेसे महाग विकतो, कारण याची साईज 1 किलोमध्ये मटेरियलच कमी निघतो सर. त्यामुळे याचे रेट ऑटोमॅटिक वाढणं हे साहजिक. काय रेट राहतो याचा? याचा रेट सर आहे 450 रुपये. 450 रुपये. मग याला कवडी लावणं किंवा जे आपण नजरमणी लावणं, मग याच्यानंतर ते रेट थोडे थोडे वाढत जातात. म्हणजे हे कवडी किंवा बाकीचं जे नजरमणी हे पण आपल्याकडे उपलब्ध आहे? सगळं उपलब्ध आहे, सगळं उपलब्ध आहे. हे कवडी
हे कवडे आहे, याच्यापेक्षा लहान आहे, मोठी आहे. त्याच्यापेक्षा मोठी कवडीची आतापर्यंत गरज नाही पडली, पण याच्यापेक्षा लहान कवडे आहेत 2-3 प्रकारचे. सगळं काय मिळणार आहे ते तुमच्याकडे एका जागेला इथे? हो हो हो. आणि कासऱ्याचा विचार केला तर किती मीटरचा कासरा असतो आणि काय रेट राहतो त्याचा? कासरा सर, जर रेग्युलर कासरा असला तर तो 12 ते 13 फुटापर्यंत कासरा असतो. पण जर का आता होतं बावधनला, जेव्हा जत्रा होती, बावधन बागाड होतं, तेव्हा त्या कस्टमरची मला 18 फुटाची ऑर्डर होती. मी 18 फुटाचा कासरा उपलब्ध करून दिला. आणि 18 फुटाच्या हिशोबाने जर मला त्यांनी पैसे दिले तर मला काही अडचण नाही, मला तो उपलब्ध करून दिला. म्हणून लांबी किती असू दे, शेतकऱ्याला जी लांबी पाहिजे त्या लांबीनं आम्ही तो कासरा उपलब्ध करून देतो, काहीच विषय नाही. आणि आता रेग्युलर जे म्हणजे आता तुम्ही बनवून ठेवलेले जे कासरा आहेत तर त्याची लांबी तुम्ही 13 फूट. रेग्युलर नॉर्मल लांबी तुम्ही 13 फूट 13.5 फूट टोटल लांबी मिळते. 12.5 फूट, 13 फूट, 13.5 फूट इतक्या रेंजमध्ये बसतो. तरी कासऱ्यामध्ये आता इथं 4 डिझाईन बघायला मिळते त्या, तर कसं रेट राहते त्यांचा आता कसं आहे सर, याच्यामध्ये हा जसा गुलाबी कलर आहे तसं याच्यामध्ये अदर कलर पण आहेत. पण आता सध्या जसं माझ्याकडे हा पोपटी कलर सध्या अवेलेबल आहे, हा पोपटी कलर माझ्याकडे अवेलेबल आहे. पण काय दुसरे कलर, ह्या दोन्ही मटेरियलची क्वालिटी एक आहे. शे मटेरियल, हे पोपटी मटेरियल. आम्ही सर कासरे तुम्हाला खरं सांगतो प्रामाणिक, आम्ही कासऱ्यामध्ये काही तडजोड करत नाही. कारण कासरे हाताला पोळतात, रेशमचे कासरे वगैरे हाताला पोळतात, त्यामुळे हे मटेरियल ब्राईटचं वापरतो, ज्याला प्रोफेशनल एक वेगळंच नाव आहे, ते मी सांगत नाही आता. पण ब्राईटचं मटेरियल आहे. मग ते पोपटी कलर असू दे, पिवळा असू दे, लाल असू दे, गुलाबी असू दे. आणि हे झाले पाटील कासरे, याचा रेट वेगळा आहे आणि ह्या मटेरियलचा रेट वेगळा आहे. हो. तर आता जर कोणाला म्हणजे बाहेर शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांना इथं येणं शक्य होत नाही, तर अशांना जर साज पाहिजे असेल तर म्हणजे कसं तुम्ही ऑर्डर घेता, म्हणजे तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करावं लागेल ते? ओके, नक्की सांगतो दादा. आता समजा एखादा कस्टमर पुण्याचा आहे, एखादा आमचा शेतकरी जर का पुण्याचा आहे, तर त्या शेतकऱ्याला इकडं स्पेशल तो बैलांचा साज नेण्यासाठी येणं ही काही परवडण्याजोगी गोष्ट नाही. एक साधा फंड आहे हा. तर त्यांनी काय फक्त नंबरवरती कॉल करणे. नंबर आहे 91 68 15 62 23 70 28 41 33 93. या नंबरवरती कॉल करणे आणि जो काही साज लागणार आहे तो सांगणे. मग याच्यामध्ये आम्ही आवर्जून काही गोष्टी विचारतो, काही प्रश्न करतो. त्या प्रश्नाची उत्तर मिळली की आम्हाला लक्षात आहे की यांना काय हवंय नक्की, आणि आम्ही त्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. त्या गोष्टी त्यांनी मग त्यांचा ॲड्रेस मागून घेतो आणि त्यांना ॲड्रेसवरती आम्ही इथून कुरिअर करतो. त्यांना घर बसल्याच सेवा ही मिळते, पार्सल मिळते. आता ही झाला कुरिअरचा विषय, पण किती दिवसात तुम्ही त्या शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे ऑर्डर पोहोचवता? सर हे डिस्टन्सवरती डिपेंड आहे. जर साताऱ्याचा, जर आता मी साताऱ्याचा सांगतो, सातारा जर का कस्टमर आहे, आता मी खटावला ऑर्डर टाकली, परवाची ऑर्डर टाकली, ती ऑर्डर 2 दिवसांमध्ये पोहोचली. म्हणजे खटावपर्यंत 2 दिवसात पोहोचते. पुण्यापर्यंत मॅक्सिमम 4 दिवस. पुण्यामध्ये कोणताही एरिया असू दे, मॅक्सिमम 4. आज जर का ऑर्डर टाकली तर 4थ्या दिवशी ऑर्डर त्यांना पोहोचवते. हो, म्हणजे ऑर्डरमध्ये लेट व्हायचं काही विषय नाही. आणि ग्राहकाला म्हणजे माझ्या शेतकऱ्याला ऑर्डर पोहोचेपर्यंत त्याचा जबाबदार मी आहे. असं काहीच नाही की शेतकऱ्याने पेमेंट केले त्यानंतर तो माल मी टाकला आणि माझा संबंध संपला, तो विषय नाही. शेतकऱ्याला घरपोच होईपर्यंत आणि मला खात्री होईपर्यंत त्याचा जबाबदार मी आहे 100%. तर म्हणजे आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी साज नेला, तर बाबा एखाद्या शेतकऱ्याची अशी काय अडचण तुमच्यापर्यंत आली का? मला रिलेटेड म्हणजे मला ह्या जे मटेरियल आहे याच्या रिलेटेड काही तक्रारी नाही. म्हणजे कसं होतं काही वेळेस, आता समजा त्यांनी जर का मला रेग्युलर यूजसाठी जर का एखादं जाऊ मागितलं, तर मग रेग्युलर यूजला भरपूर सारे मटेरियल वापरू शकतो आपण. जसं की आता हा गोपचा कासरा आहे, हा गोपचा कासरा आहे, तर हा रेग्युलर यूजसाठी आपण वापरू शकतो. मग मायामध्ये कधी येतं काही वेळ काय होतं, जर त्यांनी रेग्युलर यूजसाठी मागलं तर तो व्हाईट टायगर रेग्युलर यूजसाठी मागितलं तर हे अतिशय मजबूत आहे. म्हणजे खरंच मजबूत आहे. हे 2-2 वर्ष याला काहीच नाही होत, याला बोरकडी वगैरे घालून देतो. मग त्यांनी जर का रेग्युलरसाठी वापरलं, मी जर त्यांना हे टाकलं, तर मग त्यांचं म्हणणं काय, दादा मला ह्यातला पाहिजे होता. त्यामुळं मग जर का कस्टमरने आम्हाला पहिला सांगितलं शेतकऱ्यांनी की बाबा दादा आम्हाला ह्यातला पाहिजे, तर आम्ही नक्कीच ह्यातला देतो. मग जर का पण असं कधीच झालं नाही की ग्राहकांना ऑर्डर दिली याची आणि माल टाकलाय दुसरा, असं कधीच नाही झालं. जे पण आहे ते पहिलाच क्लिअर करून सांगतो की दादा हे मटेरियल अवेलेबल नाही, शॉर्टेज आहे किंवा इतके दिवस आपल्याला थोडं थांबावं लागेल. जे पण आहे ते आपल्याला इथं आतापर्यंत कोणी कंप्लेंट नाही केली की फसवेगिरीचा काही विषय झालेला आतापर्यंत तरी तक्रार नाही, अजिबात नाही. आणि हे 100% विश्वासानं खात्रीनं सांगू शकतो मी नक्की. तर महत्त्वाचा विषय रेटचा, तर बाबा शेतकऱ्यांचं असं काय म्हणणं येत नाही, रेट कमी आहे, रेट जास्त आहे? सर आता कसं आहे, समजा जर का रेग्युलर जर का तुम्हाला म्हणजे दावणीला बांधलेलं जर का बैलाला वापरायचं आहे, जो शेतीला रेग्युलर चालतो, त्या बैलाला जर का नॉर्मल खोंड आहे आणि जर तुम्ही 6 mm हे मोठ्यातलं कंडे घेत आहे, तर साहजिक आहे दादा मला याच्यापेक्षा रेट थोडासा जास्त लावावा लागणार. हे साहजिक आहे, कारण
हे जर का कंडे समजा उदाहरणार्थ हे कंडे जर का 1 किलोमध्ये 10 निघले तर हे कंडे तिथं दादा 5च निघतात, 5 पण बुड्या मुश्किल निघतात. त्यामुळे थोडासा 20-30 रुपये रेट वाढवावाच लागतो आणि ते माझी मजबुरी आहे दादा. ठीक आहे. तर आपल्या एकदा म्हणजे अजून एकदा दुकानाचा पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. दुकानाचं नाव आहे अंबिका जनरल स्टोअर्स. दुकानाचा पत्ता आहे जत रोडला माळी कलेक्शनच्या बिलकुल एक्झॅक्ट समोर अंबिका जनरल स्टोअर. मोबाईल नंबर आहे 91 68 15 62 23 70 28 41 33 93. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मंडळी.